लोकसभेच्या निवडणुकीनंतर वोट जिहादचा मुद्दा हा अधिक चर्चेत आला। वोट जिहादमुळे लोकसभेला भाजपचा 10 मतदारसंघात पराभव झालाय। त्यामुळे ते वोट जिहाद करत असतील तर संभाजीनगरकरांनी मतांचं धर्मयुद्ध करण्यासाठी तयार असलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे राज्यात आता वोट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। मतांचं धर्मयुद्ध करून पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते हे दाखवून द्या असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगरच्या सभेत केलंय। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या मतांच्या धर्मयुद्धाला विरोधकांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 20 तारखेला तुमचं मतदान दिसलं पाहिजे। ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे। संभाजीनगरने मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते, छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो, छत्रपती शिवरायांचं देव देश आणि धर्माचा मंत्र काय असतो ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे। डेव्हलपमेंट हा अजेंडाच नाहीये त्यांचा। आईसचा गैरवापर करायचा, पक्ष फोडायचे, घरं फोडायची आणि सातत्याने संविधानाच्या विरोधातच निर्णय घ्यायचे ना। मग या धमक्या वगैरे हे संविधानिक आहे का? अर्थातच असंवैधानिक गोष्टीचे सरकार करत असतं। त्याच्यामुळे त्याच्यात सातत्य सगळं जे हे सरकार करतं ते संविधानाच्या विरोधात करतं। लाल रंगाचं कॉन्स्टिट्यूशन काय हे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नथी। माझे देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या। कोण असं म्हणेल की मी 2 पक्ष फोडून आलो आणि आता उपमुख्यमंत्री झालो, म्हणजे कॉपी करून मी पास झालो, ह्याचं कुठलं कौतुक? असं आहे, पराभूत झाल्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी वोट जिहाद लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनीच 31 जागा, सगळीकडे काही विशिष्ट समाजाने मतदान विरोधात केले असं नाही, सगळेच तुमच्या विरोधात गेले। त्यामुळे तर तुम्ही घाबरून अनेक सवलती ज्या शक्य तुम्हाला नाहीत अशा गोष्टी जाहीर करण्याचं काम तुम्ही केलं।